सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न जटिल, शरद पवारांची घणाघाती टीका। सविस्तर वृत्त असे की पाठक मैदानावर धुळे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांचा जाहीर प्रचार सभेत श्री पवार बोलत होते। कांदा, द्राक्ष, डाळिंब व फळपिकांची केंद्र शासनाने दयनीय अवस्था केली असून भाजप शासनाला शेतकऱ्याची अजिबात चिंता नाही। शेती उत्पादनाला हमी भाव व उत्पादित मालाचे पैसे शेतकऱ्यांना मिळवून देण्याची जबाबदारी केंद्र शासनाची आहे। सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे। कांदा निर्यात बंदी व अवाजवी निर्यात शुल्क लादून हे केंद्रातील असंवेदनशील भाजपा सरकार शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळत असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे केली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, खासदार डॉक्टर अमोल कोले, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल, माजी आमदार दीपिका चव्हाण, संजय चव्हाण, यशवंत गोसावी, युवक प्रदेशाध्यक्ष मेहमूद शेख, राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे अध्यक्ष सक्षणा सलगर, आमदार आसिफ शेख, जयंत दिंडे, गजेंद्र चव्हाण, प्राध्यापक निलेश कराडे, राजेंद्र भोसले, माजी खासदार बापूसाहेब चौरे, माजी खासदार DS अहिरे, काँग्रेस तालुका अध्यक्ष भानुदास गांगुर्डे, PS दादासह साक्री तालुक्यातील पदाधिकारी आदी पाहुणे उपस्थित होते। आणि या देशामध्ये या राज्यामध्ये लागलेलं पिकत नव्हतं, परदेशाला लागत होतं, पण 5 वर्षाच्या कालामध्ये हा देश एकेकाळी आयात करणारा होता धान्य आज निर्यात करणारा देश झालेला आहे आणि ते शेतकऱ्यांच्या नेहमी पिकवलं। आज तुम्ही गेल्या प्रदेशामध्ये अमेरिकेमध्ये गेला, ब्राझीलमध्ये गेला, आज त्या देशात जगात 2 नंबरचं गव्हाचं उत्पादन कुठून होतं त्याची माहिती घेतली, त्याचं नाव भारत केले। आज तुम्ही थायलंडसारख्या देशामध्ये गेला तर त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणावर तांदळाची आवक होती, ती कुठे नव्हते हे बघितलं तर ते महाराष्ट्राचं आणि भारताचं होते आणि त्याचं कारण